हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आपण शिकत आहोत खूप इंटरेस्टिंग चॅप्टर जो आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशनच्या डिफरंट मेथडचा स्टडी करत आहोत. आतापर्यंत भरपूर साऱ्या मेथड्स आपण क्लासिफिकेशनच्या डिस्कस केलेल्या आहेत, त्याचा स्टडी केलेला आहे. खूप लोकांनी डिफरंट क्लासिफिकेशनच्या मेथड डेव्हलप केलेल्या आहेत. त्या मेथड कशासाठी होत्या, ह्या सगळं क्लासिफिकेशन कशासाठी होतं? कारण आपल्या या अर्थवरती, आपल्या या पृथ्वीवरती खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सापडतात आपल्याला. प्लांट आहे, भरपूर सारे ॲनिमल्स आहेत. मग यांचा स्टडी करायसाठी, यांना समजून घ्यायसाठी, यांचा आपल्याला उपयोग झाला पाहिजे, यांचा आपल्याला यूज झाला पाहिजे, याच्यासाठी हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर डिफरंट सायंटिस्टनी डिफरंट एरामध्ये डिफरंट सिच्युएशनमध्ये या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्यांनी क्लासिफाय केलेलं आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं ते म्हणजे नॉमेनक्लेचरबद्दल. हे नॉमेनक्लेचर काय आहे, कसं आहे? आपल्याला माहिती आहे की दरवर्षी किंवा दर दिवशी न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे, नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ते डिस्कवर होत असतात. नवीन प्लॅन्ट शोधल्या जात असतात, नवीन ॲनिमल शोधल्या जात असतात. तर यांचं नॉमेनक्लेचर केल्या जाते, याला नाव दिल्या जाते विशिष्ट. तर ते नाव कशा प्रकारे दिल्या जात असतं, त्याच्या काय मेथड्स आहेत वगैरे, कोणता क्रायटेरिया याच्यासाठी लावला जातो, ह्याचा आपण सगळा डिटेलमध्ये लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेला आहे. आणि हे लास्ट लेक्चर जे आहे हे प्लेलिस्टमध्ये मी टाकलेलं आहे. तुमचं मिस झाले असेल तर प्लेलिस्ट जाऊन जरूर बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त फ्रेंड्समध्ये शेअर करा. तर आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार तो म्हणजे 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनचा. आपल्याला आपण याच्या अगोदर पण 9-10 मध्ये पण 5 किंगडम ऑफ सिस्टम क्लासिफिकेशनचा स्टडी केलेला आहे. आपल्याला माहिती आहे रॉबर्ट एच विटॅकरचं नाव आपल्याला माहिती आहे, ते 5 किंगडम पण आपल्याला माहिती आहे. या रॉबर्ट विटॅकरनी काय केलं, आपल्या या पृथ्वीवरती जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील त्यांना 5 किंगडममध्ये डिवाइड केलं, 5 ग्रुप्समध्ये त्यांनी डिवाइड करून टाकलं. कोणी? रॉबर्ट एच विटॅकरनी. आणि हा रॉबर्ट एच विटॅकर कोण होता? तर हा एक अमेरिकन टॅक्झॉनॉमिस्ट होता, एक अमेरिकन सायंटिस्ट होता. त्यांनी काय केलं, 1969 मध्ये या लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेवढे असतील आपल्या पृथ्वीवरती त्यांना 5 ग्रुप्समध्ये, 5 किंगडममध्ये डिवाइड करून टाकलं. ते 5 किंगडम्स किंवा 5 ग्रुप्स कोणते होते? तर ते होते किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम ॲनिमेलिया, किंगडम प्लॅन्टी. तर असे हे 5 किंगडम होते. म्हणजे पृथ्वीवरती जेवढे ऑर्गॅनिझम असतील या 5 ग्रुप्समध्ये त्यांनी डिवाइड केले. ॲनिमल असतील त्या सगळ्या ॲनिमलला त्यांनी ॲनिमल ग्रुपमध्ये टाकलं. जेवढे प्लॅन्ट असतील त्या सगळ्या प्लॅन्टला त्यांनी प्लॅन्ट किंगडममध्ये टाकलं. जेवढ्या फंजाय असतील आपल्या पृथ्वीवरती त्या सगळ्या फंजायचा यांनी ग्रुप केला, त्याला फंजायमध्ये टाकलं. जेवढे प्रोटिस्ट असतील त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील युकॅरियोटिक, ते सगळे प्रोटिस्टमध्ये टाकले. आणि जेवढे सगळे प्रोकॅरियोटिक असतील ते सगळे मोनेरा या ग्रुपमध्ये टाकले. तशा तऱ्हेनं या पृथ्वीवरती जेवढे सगळे ॲनिमल्स आहेत त्या सगळ्यांना त्यांनी या 5 किंगडममध्ये डिवाइड केलेलं आहे. तर आता आपल्याला याच्यानंतर ती स्टडी करायचा या 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनचा. या चॅप्टरमध्ये आपल्याला आता याच्यानंतर आपल्याला हे 3 किंगडम आहेत दिलेले, या 3 किंगडमचा आपण स्टडी करू. आणि त्यानंतर राहिलेले हे जे 2 किंगडम आहे, किंगडम प्लॅन्टी आणि किंगडम ॲनिमेलिया, यांच्यासाठी सेपरेट चॅप्टर आहेत. तर या दोघांसाठी सेपरेट चॅप्टर आहेत आणि हे जे 3 किंगडम्स आहेत यांना एका चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. म्हणजे या आपल्या करंट चॅप्टरमध्ये आपण या तिघांचाही स्टडी करणार आहोत. किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंजाय या 3ही किंगडमचा या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करणार. तर ही जी क्लासिफिकेशनची मेथड आहे रॉबर्ट एच विटॅकरची, ज्याला आपण 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन म्हणतो, ही खूप फेमस आणि खूप ॲक्सेप्टेड क्लासिफिकेशनची सिस्टम आहे. जगभराच्या सायंटिस्ट लोकांनी ही ॲक्सेप्ट केलेली आहे. आहे याच्यामध्ये भरपूर सारे याचे काही डिसएडव्हान्टेज आहे, याचे काही ड्रॉबॅक्स आहेत या सिस्टमचे, पण त्यातही बऱ्यापैकी ही जी क्लासिफिकेशनची सिस्टम आहे ही ॲक्सेप्टेड केल्या गेलेली आहे क्लासिफिकेशनची. तर जगभरामध्ये ही 5 किंगडम क्लासिफिकेशन शिकवल्या जाते आणि आपल्याला पण याचा स्टडी करायचा आहे. आपण 9 किंवा 10 मध्ये पण याचा स्टडी केलेला आहे. याचा काही इंट्रोडक्शनरी पार्ट आपल्याला पण माहिती आहे. तर बघा, याचा आपण स्टडी तर करणारच, 1 बाय 1 करून आपण प्रत्येक किंगडमचा स्टडी करणार आहोत. किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय या चॅप्टरमध्ये. आणि या प्रत्येक किंगडमचं काय काय फीचर आहे, कोणते ॲनिमल्स याच्यामध्ये आहेत, कोणते ऑर्गॅनिझम्स या किंगडममध्ये आहेत, याचा आपण डिटेल स्टडी करणार आहोत. पण त्याच्या अगोदर हे जे 5 किंगडम सिस्टम आहे ही बनायच्या अगोदर कोणत्या डिफरंट क्लासिफिकेशनच्या सिस्टम होत्या त्या पण आपण एकदा समजून घेऊ. बघा, हे जे क्लासिफिकेशन आहे, आपण क्लासिफिकेशन कशासाठी करत असतो आपण याच्यावरती डिस्कस केलेलं आधी. कारण आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी इझी झाला पाहिजे, आपल्याला त्यांना रिकग्नाइज करता आलं पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला त्यांना त्याचा यूज झाला पाहिजे. आपल्याला जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते आपल्या कामात पडले पाहिजे, याच्यासाठी आपण क्लासिफिकेशन करत असतो. तर क्लासिफिकेशन जे आहे हे नुसती आताची मेथड नाही, आता तरी त्याला सायंटिफिकली क्लासिफिकेशन केलं जातं, पण याच्या अगोदर पण जे क्लासिफिकेशन
क्लासिफिकेशन केलं गेलं होतं ते बऱ्याच जुनं क्लासिफिकेशनच्या मेथड वेगळ्या वेगळ्या सायंटिस्टनी डेव्हलप केलेल्या होत्या, पण त्या एवढ्या सायंटिफिक नव्हत्या. जसं की फॉर एक्झाम्पल सगळ्यात आधी जे क्लासिफिकेशन केलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदर, पण ते क्लासिफिकेशन केलं होतं म्हणजे ॲरिस्टॉटल या सायंटिस्टनी. लक्षात ठेवा, ॲरिस्टॉटल या सायंटिस्टनी सगळ्यात आधी क्लासिफिकेशनची मेथड डेव्हलप केली होती. तर बघा, सगळ्यात आधी म्हणजे सायंटिफिक पद्धतीने सगळ्यात आधी क्लासिफिकेशन करायचा जो प्रयत्न केला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, तो ॲरिस्टॉटल या सायंटिस्टने. ॲरिस्टॉटल खूप जुना आहे, म्हणजे आजपासून साधारणतः 2500 वर्षाच्या अगोदर हे क्लासिफिकेशन त्यांनी करून ठेवलं. कारण इतक्यातला नाही आहे तो सायंटिस्ट, तो खूप जुना आहे. येशू ख्रिस्ताचे अगोदरचा तो सायंटिस्ट आहे. तर सायंटिस्ट किंवा आपण त्याला म्हणू फिलॉसॉफर. तर ॲरिस्टॉटल हा खूप फेमस फिलॉसॉफर होता. त्यांनी बरंचसं सायन्समध्ये पण काम करून ठेवलं. तर त्यांनी सगळ्यात आधी क्लासिफिकेशन केलं, प्लॅन्टचं क्लासिफिकेशन केलं, ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं. प्लॅन्टला काय केलं त्यांनी, प्लॅन्टला डिफरंट ग्रुप तयार केले त्यांनी. जसं की छोटे प्लॅन्ट असतील त्याला हर्ब म्हटलं, ग्रासेस. थोडेसे मोठे असतील त्याला ते श्रब म्हटलं. आणखी मोठमोठे असतील प्लॅन्ट तर त्यांना प्लॅन्ट म्हटलं. तशा तऱ्हेनं प्लॅन्टला त्यांनी डिफरंट ग्रुपमध्ये डिवाईड केलं. आपण पण जनरली म्हणत असतो, आपण सगळ्या प्लॅन्टला प्लॅन्ट नाही म्हणत. छोटे दिसलं आपण त्याला गवत म्हणतो, झुडूप म्हणतो आपण, किंवा मोठे असलेले झाडं तर आपण त्याला झाडं म्हणतो मोठे. तर असंच हे क्लासिफिकेशन होतं, एकदम सिम्पल, याला काही आधार नव्हते. आणि हे जे सगळ्यात आधीचं जे क्लासिफिकेशन केलं गेलं होतं, हे सगळं माणसाच्या ज्या बेसिक नीड आहेत त्या नीडच्या अकॉर्डिंग हे क्लासिफिकेशन होतं. लक्षात ठेवा, याच्या मागे असं काही सायंटिफिक लॉजिक नव्हतं. हे फक्त माणसाच्या ज्या नीड आहेत जुन्या काळातल्या त्या नीडच्या नुसार, जसं की आपलं क्या नीड आहे, आपल्या फूड आहे, आपलं क्लॉथ आहे, आपलं शेल्टर. तर अशा या नीडच्या अकॉर्डिंग ह्या ज्या आपल्या बेसिक नीड आहेत त्या बेसिक नीडच्या अकॉर्डिंग हे क्लासिफिकेशन केलं होतं. तसंच ॲनिमलचं पण क्लासिफिकेशन केलं यांनी. जसं की रेड ब्लड असणारे ॲनिमलचा त्यांनी एक ग्रुप तयार केला. आणखीन ज्यांचं रेड ब्लड नाही त्यांचा एक ग्रुप तयार केला. असं पण हे क्लासिफिकेशन होतं. तसंच आणखीन ॲनिमलला आणखीन कशामध्ये डिवाइड केलं, जसं की टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, जमिनीवर राहत असतील तर टेरेस्ट्रियल त्यांचा एक ग्रुप, जर पाण्यामध्ये राहत असतील तर त्यांचा एक ग्रुप, त्यांना ॲक्वॅटिक म्हटलं, जर हवेमध्ये उडणारे असतील तर त्यांचा एक ग्रुप, त्याला त्यांनी एरियल म्हटलं. तर हे होतं ॲरिस्टॉटलचं क्लासिफिकेशन. आणि बरेच दिवसपर्यंत ॲरिस्टॉटलचं क्लासिफिकेशन चाललं. त्यानंतर पहिल्यांदा सायंटिफिक क्लासिफिकेशन केलं ते म्हणजे कार्ल लिनियस या सायंटिस्टनी. हा जो स्वीडिश सायंटिस्ट होता यांनी सगळ्यात आधी सायंटिफिकली क्लासिफिकेशन केलं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. आपल्याला माहिती आहे यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 2 किंगडममध्ये डिवाइड केलं, प्लॅन्ट किंगडम आणि ॲनिमल किंगडम. पहिल्यांदा सायंटिफिकली यांनी डिवाइड केलं लिव्हिंग ऑर्गॅनिझमला, त्यांचे ग्रुप तयार केले. आणि हे जे क्लासिफिकेशन होतं कार्ल लिनियसचं, हे जवळपास 17th सेंचुरीमध्ये 18th सेंचुरीमध्ये त्यांनी ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि याच्यासाठी काही क्रायटेरिया वापरले. बघा, हे जे क्लासिफिकेशन असतं हे असं झालेलं नाही. जसं की हे 5 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन आहे, याच्यासाठी पण काही क्रायटेरिया वापरलेले आहेत. ते कोणते आहेत ते आपण नंतर शिकणार. तसंच हे जे लिनियसने जे सायंटिफिक क्लासिफिकेशन करून ठेवलं 2 किंगडमचं, त्याच्यामध्ये पण काही क्रायटेरिया त्यांनी वापरलेले आहेत. ते कोणते क्रायटेरिया ते पण आपण समजून घेऊ. बघा कार्ल लिनियसनी जे 17th सेंचुरीमध्ये जे क्लासिफिकेशन करून ठेवलं, तर त्यांनी काय केलं की या पृथ्वीवरती जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, आणि त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्यांनी 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं, 2 किंगडम्समध्ये डिवाइड केलं. आणि ते 2 किंगडम कोणते होते, तर ते 2 किंगडम होते किंगडम प्लॅन्टी आणि किंगडम ॲनिमेलिया. हे फेमस किंगडम आहेत, है ना. तर पहिल्यांदा जगामध्ये सायंटिफिक क्लासिफिकेशन करणारा होता तो म्हणजे स्वीडिश सायंटिस्ट कार्ल लिनियस. आपल्याला माहिती आहे याला फादर ऑफ क्लासिफिकेशन म्हणून ओळखलं जातं. जगात पहिल्यांदा सायंटिफिक क्लासिफिकेशन यांनी केलं, किंवा याला फादर ऑफ टॅक्झॉनॉमी म्हणून पण ओळखलं जातं. तसं यांनी मग 2 किंगडम फॉर्म केले, जगात पहिल्यांदा सायंटिफिक क्लासिफिकेशन केलं. तर याच्यासाठी काही क्रायटेरिया वापरले, काहीतरी बेसिक काहीतरी फाउंडेशन लागेल ना क्लासिफिकेशन करायला. तर कोणते क्रायटेरिया वापरले यांनी, तर बघा याचा फर्स्ट क्रायटेरिया आपल्या बुकमध्येच दिलेला आहे, न्यूट्रिशनच्या अकॉर्डिंग यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय केलं किंवा त्यांना डिवाइड केलं. न्यूट्रिशन म्हणजे काय की जे प्रोड्युसर प्लॅन्ट असते, जे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात त्यांना प्रोड्युसर म्हटलं. किंवा जे स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाहीत ते आहेत कन्झ्युमर. किंवा जे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात ते ऑटोट्रॉप्स, आणि जे स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाहीत ते आहेत हेटेरोट्रॉप्स. तर अशा न्यूट्रिशनच्या अकॉर्डिंग पण यांनी या न्यूट्रिशनचा क्रायटेरिया लावून पण हे 2 किंगडम यांनी फॉर्म केले. आणखीन काही क्रायटेरिया वापरले यांनी हे 2 किंगडम बनवायसाठी, जसे की ते जे ऑर्गॅनिझम आहे ते सिडेंटरी आहेत की ते मायग्रेटरी आहेत. म्हणजे हा जो क्रायटेरिया वापरला, हा वरचा क्रायटेरिया तर त्यांनी प्लॅन्टसाठी वगैरे वापरला, आणि हा जो क्रायटेरिया आहे हा ॲनिमलसाठी वापरला. काही ॲनिमल जे आहेत
हे सिडेंटरी असतात, म्हणजे एकाच ठिकाणी चिपकलेले असतात, आणि काही काही जे असतात ते मायग्रेटरी असतात, एका ठिकाणाहून ते दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. तसा हा एक क्रायटेरिया त्यांनी वापरला. तर अशा तऱ्हेनं हा जो कार लिनियस आहे याची ही जी क्लासिफिकेशनची पद्धत आहे, जी मेथड आहे, ही आतापर्यंत वापरल्या जाते. हे किंवा आपल्याला माहिती आहे की यांनी हे नॉमेनक्लेचरची सिस्टम पण डेव्हलप केली कार लिनियसनी. फार फेमस सायंटिस्ट ज्यांनी जी नॉमेनक्लेचरची सिस्टम जी आहे ती आजही आपण वापरतो. यांनी सांगितलेलं नॉमेनक्लेचरच्या नुसारच आपण आजही नॉमेनक्लेचर करत असतो. तसा हा फेमस सायंटिस्ट कार लिनियस, ज्यांनी सगळ्यात आधी हे 2 किंगडम फॉर्म केले, किंगडम ॲनिमेलिया, किंगडम प्लॅन्टी, आणि त्याच्यासाठी ह्या काही क्रायटेरिया वापरले त्यांनी. ठीक आहे. तर हे क्लासिफिकेशन बऱ्याच दिवसापर्यंत चाललं, पण मग नंतर हळूहळू सायन्समध्ये डेव्हलपमेंट होत गेली. नवीन नवीन इन्स्ट्रुमेंटचा शोध लागला, मायक्रोस्कोपला शोध लागला. सायन्समध्ये बऱ्याच लोकांनी मग डेव्हलपमेंट होत गेली, आणि मग आपल्याला सायन्सबद्दल भरपूर सारं माहीत व्हायला लागलं. ऑर्गॅनिझमबद्दल माहीत व्हायला लागलं भरपूर सारं, प्लॅन्टबद्दल, ॲनिमलबद्दल भरपूर सारं माहीत व्हायला लागलं आपल्याला. आणि मग काय झालं की बरेचदा सायंटिस्ट लोकांना असं वाटायला लागलं की काही काही ॲनिमल असे आहे की ते ना प्लॅन्ट ग्रुपमध्ये आहेत ना ते ॲनिमल ग्रुपमध्ये आहेत. कारण लिनियसनी काय केलं की 2च ग्रुप तयार केले, प्लॅन्ट आणि ॲनिमल. यांनी तर बॅक्टेरियाला पण प्लॅन्टमध्ये टाकून दिलं. बघा, अमिबा असेल तो ॲनिमल या ग्रुपमध्ये टाकून दिला है ना. म्हणजे बॅक्टेरियाला पण यांनी प्लॅन्ट म्हटलं. असं ही जुनी किंगडम सिस्टम होती क्लासिफिकेशनची. पण आता तसं नाही आहे. आपण बॅक्टेरियाला कुठं प्लॅन्ट ग्रुपमध्ये टाकतो, नाही. पण लिनियसनी तसं केलं होतं. लिनियसच्या ह्या ज्या 2 किंगडम सिस्टम होत्या क्लासिफिकेशनच्या, याच्यामध्ये भरपूर सारे काही ड्रॉबॅक्स राहिले होते. यांनी सरळ सरळ काय केलं, 2 किंगडम फॉर्म केले. प्लॅन्ट दिसले तर प्लॅन्ट ग्रुपमध्ये, ॲनिमल सारखे दिसले तर ॲनिमल ग्रुपमध्ये. म्हणजे 2च ग्रुप होते फक्त. एवढे सगळे ॲनिमल आहेत, एवढे सगळे प्लॅन्ट आहेत, आपल्या बाजूला एवढे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, एवढे सगळे सजीव आहेत, आणि त्यांच्यासाठी 2च ग्रुप, हे काही सफिशियंट नव्हतं. म्हणून मग सायंटिस्ट लोकांना वाटायला लागलं बरेचसे असे ॲनिमल आहेत या पृथ्वीवरती, बरेचसे असे ऑर्गॅनिझम्स आहेत, बरेचसे असे जीव आहेत की या दोन्ही ग्रुपमध्ये ते बसत नाहीत. त्यांना आपण प्लॅन्टही म्हणू शकत नाही, त्यांना ॲनिमलही म्हणू शकत नाही. किंवा काही काही ॲनिमल असे आहे की या दोघांचेही फीचर दाखवतात. काही काही प्लॅन्टचे पण फीचर दाखवतात, काही काही ॲनिमलचे पण फीचर दाखवतात. मग यांच्यासाठी वेगळा तरी काहीतरी ग्रुप तयार करणं आवश्यक आहे जे या दोन्ही ग्रुपमध्ये बसत नाहीत. मग हेकेल या सायंटिस्टनी काय केलं, 3rd एक ग्रुप फॉर्म केला, आणि तो केला 1886 मध्ये. त्याचं नाव होतं प्रोटिस्टा. बघा, तर बघा बऱ्याचशा सायंटिस्टला असं वाटायला लागलं की हे 2 ग्रुप सफिशियंट नाही आहेत. तर काही काही असे ऑर्गॅनिझम आहेत की ज्यांच्यासाठी एक दुसरा ग्रुप तयार करणे आवश्यक आहे. तर मग हेकेलनी काय केलं, हा जो हेकेल नाव सायंटिस्ट होता, यांनी 1886 मध्ये एक आणखी न्यू किंगडम फॉर्म केला, आणि त्या किंगडमला नाव दिलं किंगडम प्रोटिस्टा. ठीक आहे. मग आणखीन जसं काळ पुढे निघत गेला, आणखीन जशी डेव्हलपमेंट होत गेली सायन्समध्ये, आपलं जसं नॉलेज वाढत चाललं प्लॅन्टबद्दल, ॲनिमलबद्दल किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपलं जसं नॉलेज वाढत चाललं, जशी नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट डेव्हलप होत गेले, नवीन नवीन जे डिव्हायसेस आहेत सायन्समध्ये त्याचा जसा शोध लागत गेला, तसं आपलं नॉलेज पण वाढत गेलं. आणि मग आपल्याला जे आहे हे समजत गेलं की हे जे क्लासिफिकेशन आहे हे सफिशियंट नाही. परत काही ऑर्गॅनिझम असे होते की या तिन्ही किंगडममध्ये बसत नव्हते. असे काही ऑर्गॅनिझम होते की ज्याला आपण प्लॅन्टही म्हणू शकत नाही, ज्यांना ॲनिमलही म्हणू शकत नाही, ज्यांना प्रोटिस्टही म्हणू शकत नाही. मग त्यांच्यासाठी आणखीन एक न्यू किंगडम फॉर्म करण्याची आवश्यकता पडली, आणि मग तो आणखीन 4th किंगडम फॉर्म केला, आणि तो 4th किंगडम होता किंगडम मोनेरा. आणि हा किंगडम मोनेरा जो तयार केला तो होता कोपलँड या सायंटिस्टनी. कोणी? कोपलँड या सायंटिस्टनी. तर बघा, असं लक्षात आलं की हे 3 किंगडम काही सफिशियंट नाहीत. त्यासाठी मग कोपलँडनी काय केलं, 1956 मध्ये आणखीन एक किंगडम फॉर्म केला, ज्याचं नाव दिलं मोनेरा. मग आता 4 किंगडम फॉर्म झाले. म्हणजे या पृथ्वीवरती जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील त्यांच्यासाठी मग आता हे 4 किंगडम आहेत. काही काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंगडम प्लॅन्टीमध्ये टाकलेत, काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲनिमेलिया, काही प्रोटिस्टा, काही मोनेरा या किंगडममध्ये टाकलेत. तर आता किती किंगडम होते? 5 किंगडम. मग आणखीन नॉलेज वाढत गेलं आपलं, आणखीन काही काळ लोटला, आणि मग 1969 मध्ये बघा, 1969 मध्ये आणि मग 1969 मध्ये रॉबर्ट एच व्हिटॅकरनी काय केलं, आणखीन एक किंगडम फॉर्म केला, ज्याचं नाव होतं फंजाय. आणि अशा तऱ्हेनं मग यांनी काय केलं, आधीचे किंगडम तसेच ठेवले, आणि मग 5 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन तयार केलं. याच्यासाठी काही क्रायटेरिया आपण वापरले. जसं त्या क्रायटेरियाचं आपल्याला दिलेलं नाही आहे, पण काही क्रायटेरिया असे होते की सेल स्ट्रक्चर कसं आहे, सेलचा टाईप कसा आहे, म्हणजे सेल प्रोकॅरियोटिक आहे की युकॅरियोटिक आहे,
असे काही डिफरंट क्रायटेरिया वापरले त्यांनी आणि त्या डिफरंट क्रायटेरियाच्या बेसिसवर त्यांनी या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 5 ग्रुपमध्ये 5 किंगडममध्ये डिवाइड केलं. तर आता याच्यानंतर मग हे क्लासिफिकेशन बऱ्याच दिवस वापरलं जात आहे. आजही आपण त्या क्लासिफिकेशनचा स्टडी करतो. पूर्ण जगभरामध्ये ते क्लासिफिकेशन वापरलं जातं. त्यानंतर मग आणखीन एक सायंटिस्ट आला, त्याला वाटलं की हे 5 किंगडम तर सफिशियंट नाहीत. मग यांनी काय केलं, त्यांनी डोमेन सिस्टम तयार केली आणि आपल्याला माहित आहे ते डोमेन सिस्टम आपण 3 डोमेन बघितलेले आहे त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. कार्ल होज या अमेरिकन सायंटिस्टनी काय केलं, या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 3 डोमेनमध्ये डिवाइड केलं. बघा तर बघा हे सगळं डेव्हलपमेंट सुरू असतानाच परत 1990 मध्ये जो अमेरिकन सायंटिस्ट आहे कार्ल होज यांनी 3 डोमेन तयार केले आणि मग या पृथ्वीवरची जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील त्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला यांनी 3 डोमेनमध्ये डिवाइड केलं. बघा डोमेन जे आहे हे किंगडमपेक्षा मोठं युनिट आहे. किंगडमपेक्षा मोठं युनिट आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की किंगडमपेक्षा आपल्याला माहिती आहे की क्लासिफिकेशनमध्ये आपण जसं स्पेसीज, जीनस, ऑर्डर वगैरे हे तर सगळं सगळ्यात वरती काय होतं, सगळ्यात वरती किंगडम होतं. पण किंगडमच्याही वरती जे आहे युनिट ते आहे म्हणजे डोमेन सगळ्यात मोठं युनिट आहे क्लासिफिकेशनचं. लक्षात ठेवा. मग यांनी काय केलं, कार्ल होजनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 3 डोमेन फॉर्म केले. 3 डोमेन कोणते होते, तर 3 डोमेन होते बॅक्टेरिया, आर्किया आणि युकॅरिया. असे 3 डोमेनमध्ये त्यांनी पृथ्वीवरचे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम या 3 डोमेनमध्ये टाकले. याचा स्टडी आपण मागच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. ते प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही लेक्चर जरूर बघा. 3 डोमेन ऑफ लाईफ कसे आहेत तर त्याचा तुम्ही स्टडी जरूर करा. आता बघा आता आपल्याला या 5 किंगडम सिस्टमचा स्टडी करायचा आहे. हा झाला सगळा काही, हे हिस्ट्री झाली. काय झाली, ही हिस्ट्री झाली क्लासिफिकेशनची की कसं क्लासिफिकेशनच्या मेथड इव्हॉल्व्ह होत गेल्या. सगळ्यात आधी अरिस्टॉटलनी कसं क्लासिफिकेशन केलं, त्यानंतर कार्ल लिनियसनी कसं क्लासिफिकेशन केलं, त्यानंतर विटॅकरनी कसं क्लासिफिकेशन केलं, ह्या सगळ्या हिस्ट्री झाल्या. कसं क्लासिफिकेशन मेथड जे आहे ते डेव्हलप होत गेल्या. तर आता आपण विटॅकरच्या क्लासिफिकेशनची सिस्टम शिकणार आहोत. आपल्याला माहिती आहे त्यांनी 5 सिस्टम क्लासिफिकेशन दिलेले आहे. तर 1 बाय 1 करून आपण ह्या 5 किंगडम सिस्टम शिकणार आहोत. सगळ्यात आधी आपण किंगडम मोनेराचा स्टडी करू. आणि एक लक्षात घ्या, ह्या ज्या सगळ्या त्यांनी हे जे 5 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन बनवलेली आहे याच्यासाठी क्रायटेरिया वापरलेले आहेत डिफरंट. तर याच्यातला एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया म्हणजे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. हे क्लासिफिकेशन करताना भरपूर सारे क्रायटेरिया वापरले. आपल्याला ते स्टडीमध्ये आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं नाही. तुम्ही NCERTचं बुक वाचलं तर तो आपल्याला दिसेल की डिफरंट क्रायटेरिया कोणते आहेत क्लासिफिकेशनचे. पण याच्यामध्ये आपल्याला दिलेलं नाही. जसं सेल वॉल आहे की नाही, सेलचा टाईप कसा आहे, युकॅरियोटिक आहे की प्रोकॅरियोटिक आहे. त्यातलाच आणखीन एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया होता फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिप हा इम्पॉर्टंट क्रायटेरिया यांनी वापरला हे 5 किंगडम सिस्टम तयार करताना. तर फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे काय, याच्या अगोदर पण आपण शिकलो. बघा फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे काय असतं की हे सगळे ऑर्गॅनिझम जे आहेत ते एकामेकापासून इव्हॉल्व्ह झालेले आहेत. कसे झालेले आहे, इव्हॉल्व्ह झालेले आहे. कोणी अचानक तयार झालेलं नाही. हे सगळे एकामेकापासून तयार झालेले आहे. याच्यापासून हा इव्हॉल्व्ह झाला, याच्यापासून हा इव्हॉल्व्ह झाला, याच्यापासून हा इव्हॉल्व्ह झाला. लक्षात आलं ना तुमच्या. तर ह्या इव्हॉल्युशनच्या नुसार ही क्लासिफिकेशनची सिस्टम आहे की कोणापासून कोण तयार झालं. जसं की आपण माकडापासून तयार झालो म्हणजे माकडात आणि आपल्यामध्ये काय आहे ते एक इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप आहे किंवा फायलोजेनेटिक रिलेशनशिप आहे. तर लक्षात आलं ना तुम्हाला. तर हा जो क्रायटेरिया वापरला आहे 5 किंगडम सिस्टम डेव्हलप करताना, तर त्याच्यामध्ये फायलोजेनेटिक रिलेशनशिप हा एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे. तर आता याच्यानंतर आपण या सगळ्या किंगडमचा 1 बाय 1 करून स्टडी करणार आहोत. तर सगळ्यात आधी किंगडम मोनेराचा आपण स्टडी करू. किंगडम मोनेराचे काय काय फीचर्स आहेत ते आधी समजून घेणार आहोत. तर या 5 सगळ्या ग्रुपचा जो आहे आपण 1 बाय 1 करून स्टडी करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण जनरल फीचर समजून घेऊ, ते म्हणजे किंगडम मोनेरा या ग्रुपचे. तर काय काय फीचर्स आहेत या ग्रुपमध्ये, कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत. जसं प्लॅन्ट ॲनिमल तर याच्यात येणार नाही. मग कोणते ऑर्गॅनिझम आहे या ग्रुपमध्ये जे किंगडम मोनेरा या विटॅकरनी या ग्रुपमध्ये टाकलेले आहे. कोणते ऑर्गॅनिझम टाकलेले आहेत यांनी, काय क्रायटेरिया आहे त्यांचा, ते कुठे आहेत, काय नाव आहे त्यांना. तर ते खूप इंटरेस्टिंग आहे. आपण ते सगळं समजून घेऊ. जसं आपल्याला प्लॅन्ट ॲनिमलबद्दल तर माहिती असतेच है ना. जो प्लॅन्ट दिसला तर आपण प्लॅन्ट म्हणतो, ॲनिमल दिसला आपण ॲनिमल म्हणतो. पण मोनेरा कशाला म्हणायचं आपण, कोण आहेत मोनेरन है ना. इंटरेस्टिंग आहे शिकायला. तर आपण मोनेरा या ग्रुपबद्दल समजून घेऊ. जे या ग्रुपमध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स येतात, त्यांचे काय फीचर आहेत, जनरल फीचर, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण समजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी लक्षात घ्या की या ग्रुपमध्ये जे मेंबर आहेत त्या ग्रुपच्या मेंबरला मोनेरन्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्यांना मोनेरन्स असं म्हटलं जातं. जसं की आपण इंडियामध्ये राहतो. आपला ग्रुप कोणता झाला,
इंडिया, पण आपल्याला इंडियन्स असं म्हटलं जातं. तसंच हा ग्रुप आहे मोनेरा, आणि मोनेरा ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांना मोनेरन्स असं म्हटलं जातं. मग कोणते ऑर्गॅनिझम याच्यामध्ये टाकलेले आहे, काय क्रायटेरिया वापरला त्यांनी, जे ऑर्गॅनिझम, फर्स्ट क्रायटेरिया बघू आपण. मी इथं शॉर्टमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे बघा. हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे, खूपच इझी आहे. लक्षात घ्या, क्लासिफिकेशन हे जे आहे खूपच इझी आहे. हे सगळे फीचर इझी आहेत, तर समजून घ्या. वन बाय वन लॉजिक लावा व्यवस्थित. बघा कोणते या ग्रुपमध्ये कोणते ऑर्गॅनिझम आहे, ते ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर असले पाहिजे. या ग्रुपमध्ये कोणते ऑर्गॅनिझम आहेत, ते युनिसेल्युलर आहेत आणि ते प्रोकॅरियोटिक आहेत. म्हणजे या ग्रुपमध्ये कोणते ऑर्गॅनिझम टाकले त्यांनी, फर्स्ट क्रायटेरिया काय वापरला, काय फीचर आहे याचं, की ते युनिसेल्युलर आहेत, ते प्रोकॅरियोटिक आहेत. म्हणजे त्यांची सेल फक्त एका सेलपासून बनलेले असले पाहिजेत, है ना, युनिसेल्युलर. दुसरा काय म्हटलं आणि प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत. ते युनिसेल्युलर तर आहेच, प्रोकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे आपल्याला माहित असते, प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, म्हणजे असे ऑर्गॅनिझम असतात, अशी सेल असते की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही, है ना, न्यूक्लियस नसते. त्याचबरोबर अजून जे सेल ऑर्गॅनेल्स आहेत, जसं की मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी कॉम्प्लेक्स झालं, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम झालं, किंवा क्लोरोप्लास्ट झालं, हे जे सेल ऑर्गॅनेल्स आहेत हे विदाऊट मेम्ब्रेन असतात. यांना मेम्ब्रेन असते का, नाही. म्हणजे प्रोकॅरियोटिक आपण कशाला म्हणतो, किंवा प्रोकॅरियोटिक आपण जेव्हा सेलचं शिकू तेव्हा आणखीन आपण याच्याबद्दल 2 टाईपच्या सेल शिकणार आपण, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक, आणखीन डिटेलमध्ये शिकू. फक्त एवढं आता इथे लक्षात ठेवा, 2 सेल आहे. फॉर एक्झाम्पल ही एक सेल आहे, ही आहे युकॅरियोटिक सेल. तर बघा अशा मी तुम्हाला सध्या समजायसाठी ह्या 2 सेल काढलेल्या आहेत. ही आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक म्हणजे सगळ्यात पहिले या पृथ्वीवर जे ऑर्गॅनिझम होते त्यांची ही सेल आहे. या पृथ्वीवर जे पहिले तयार झालेले आहेत त्यांच्यामध्ये अशी सेल होती, याला प्रोकॅरियोटिक सेल म्हणतात. मग या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तुम्हाला न्यूक्लियस दिसत नाही आणि मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स दिसत नाहीत. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स म्हणजे काय, त्यांच्या भोवती मेम्ब्रेन असली पाहिजे. जसं मायटोकॉन्ड्रिया आहे, फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया आहे, तर त्याच्या आजूबाजूला मेम्ब्रेन असली पाहिजे. गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, तर त्या गॉल्गी कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला मेम्ब्रेन असली पाहिजे. तर अशा मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नाहीत. न्यूक्लियस तर नाहीच, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स पण नाहीत. अशा सेलला आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणतो. पण दुसरी युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस आहे, बरोबर, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स आहेत. तर हा या दोघांमधला डिफरन्स लक्षात ठेवा. तर आता या ग्रुपमध्ये कोणते ऑर्गॅनिझम टाकले, जे युनिसेल्युलर आहेत आणि जे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. असे सगळे ऑर्गॅनिझम जे प्रोकॅरियोटिक दिसतील, जे युनिसेल्युलर आहेत, सगळे ऑर्गॅनिझम या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत, मोनेरा या ग्रुपमध्ये. आणि एक लक्षात ठेवा, या ग्रुपमध्ये जनरली हा बॅक्टेरियाचा ग्रुप म्हणून ओळखला जातो. जे बॅक्टेरिया ते सगळेचे सगळे बॅक्टेरिया या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत. त्याचबरोबर मायकोप्लाझ्मा या ग्रुपमध्ये टाकलेला आहे. ॲक्टिनोमायसिटीज हे सगळे या ग्रुपमध्ये टाकलेले आहे. काही फंजाय पण या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत. पण ते कसे पाहिजे, काय 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 क्रायटेरिया पाहिजे त्याचा, ते युनिसेल्युलर असले पाहिजे, प्रोकॅरियोटिक असले पाहिजे. जे ऑर्गॅनिझम तुम्हाला युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक दिसतील ते सगळे मोनेरा या किंगडममध्ये जातील. लक्षात ठेवा. आपण पण एखादा ऑर्गॅनिझम शोधून काढला समजा, तर आणि तो ऑर्गॅनिझम आपल्याला दिसला की तो युनिसेल्युलर आहे आणि प्रोकॅरियोटिक आहे, मग आपण त्याला कोणत्या ग्रुपमध्ये टाकणार, तर आपण त्याला मोनेरा या ग्रुपमध्ये टाकणार, है ना, कारण त्याचा क्रायटेरियाच तो आहे. आता हे आहे त्याचं फर्स्ट फीचर. लक्षात आलं आपल्याला. त्यानंतर बघा आणखीन काय, की या ग्रुपमधले सगळे ऑर्गॅनिझम दे आर ओमनी प्रेझेंट म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी प्रेझेंट असलेला. म्हणजे ते या ग्रुपमधले ऑर्गॅनिझम प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतात. हवेमध्ये आहे, ते पाण्यामध्ये आहेत, वॉटरमध्ये तुम्हाला दिसतील, लँडवर आहेत, बर्फाच्या खाली आहेत, खोल समुद्रामध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथं लाईफ पॉसिबल नाही, साधारण जीवजंतू जिथं राहू शकत नाहीत, अशा ठिकाणी या ग्रुपमधले ऑर्गॅनिझम आपल्याला बघायला भेटतात. प्रत्येक ठिकाणी आहेत ते, वाळवंटा असो काही असो. म्हणून याला म्हटलं ओमनी प्रेझेंट. पुढचं फीचर काय आहे या ग्रुपच्या ऑर्गॅनिझमचं, ते या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत ते त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे. या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत ते कशा प्रकारे आपलं पोट भरतात, आपलं जेवण करतात. तर बघा काही या ग्रुपमधले ऑर्गॅनिझम फोटो ऑटोट्रॉप्स आहेत, ते सूर्यप्रकाशापासून पण एनर्जी घेतात. जसं ब्ल्यू ग्रीन अल्गी किंवा सायनोबॅक्टेरिया म्हणतो आपण त्याला, तर ते स्वतःचं फूड स्वतःच तयार करतात. ते सायनोबॅक्टेरिया या ग्रुपमध्येच टाकलेले आहेत, मोनेरा या ग्रुपमध्ये. तर काही स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. या ग्रुपमध्ये जे काही मेंबर आहेत ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. काही मेंबर असे आहेत ज्यांना सूर्यप्रकाशाचा वापर करून ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, त्यांना आपण ऑटोट्रॉप्स म्हणतो. काही असे मेंबर आहे या ग्रुपमधले की जे केमिकल एनर्जीचा वापर करून आपलं स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. बघा 2 ग्रुप आहेत, एक आहे फोटो ऑटोट्रॉप्स आणि दुसरा आहे किम ऑटोट्रॉप्स. ह्या दोन्ही ग्रुपमधले ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. याही ग्रुपमधले आणि याही ग्रुपमधले किमोऑटोट्रॉप्स आणि फोटोऑटोट्रॉप्स हे दोघंही आपलं स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. फक्त डिफरन्स एवढा आहे की फोटोऑटोट्रॉप्स हे सनलाईटचा यूज करतात एनर्जीसाठी आणि किमोऑटोट्रॉप्स हे
हे पण स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, फक्त हे केमिकल एनर्जीचा यूज करतात. जिथं केमिकल रिॲक्शन चालतात त्या केमिकल रिॲक्शनपासून हे आपली एनर्जी घेत असतात, म्हणून त्यांना किमो ऑटोट्रॉप्स म्हणतात. तर लक्षात आलं, या ग्रुपमधले जे ऑर्गॅनिझम आहेत ते काही फोटो ऑटोट्रॉप्स आहेत, काही किमो ऑटोट्रॉप्स आहेत, आणि बरेचसे जे आहेत मेजॉरिटी जे आहेत ते हेटेरोट्रॉप्स आहेत. ते स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करू शकत नाहीत, ते दुसऱ्यावरच डिपेंड असतात. समजलं ना. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया, बरेचसे बॅक्टेरिया आपल्या पोटात आपल्या अंगात राहतात, इकडे तिकडे राहतात, ते स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाहीत. तर हा आहे त्याचा मोड ऑफ न्यूट्रिशन. पुढचं फीचर काय या ग्रुपमधल्या ऑर्गॅनिझमचं, याच्यामध्ये हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे आपण बघितलं की हे प्रोकॅरियोटिक आहे आणि यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतं, बरोबर. आता ही प्रोकॅरियोटिक सेल आहे, फॉर एक्झाम्पल ही प्रोकॅरियोटिक सेल आहे, याच्यामध्ये तर न्यूक्लियस वगैरे काही नाही. मग यांचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते जेनेटिक मटेरियल यांचं सायटोप्लाझममध्ये आहे, न्यूक्लियसच नाही. न्यूक्लियस नसल्यामुळे काय झालं की जेनेटिक मटेरियल जे आहे, जो यांचा डीएनए आहे तो डीएनए या सायटोप्लाझममध्ये आहे. ठीक आहे. तर यांचा डीएनए कसा आहे, तर यांच्यामध्ये जो डीएनए आहे हा डबल स्ट्रँडेड आहे. कसा आहे, डबल स्ट्रँडेड आहे, आणि तो एका क्रोमोझोम पासून बनलेला आहे. कसा डीएनए बघा, तर बघा ह्या ज्या सेल आहेत, प्रोकॅरियोटिक जे ऑर्गॅनिझम आहेत, मोनेरा जे आहेत, यांच्यामध्ये जे प्रोकॅरियोटिक सेल आहे, तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तर न्यूक्लियस नाही, त्यामुळे काय आहे की हे जे यांचं जेनेटिक मटेरियल आहे ते जेनेटिक मटेरियल असं सायटोप्लाझममध्ये पसरलेलं आहे, आणि यांचं जेनेटिक मटेरियल कोणतं आहे, डीएनए. आणि तो डीएनए कसा आहे, यांच्यामध्ये जो डीएनए आहे तो डबल स्टँडर्ड आहे, गोल आहे, तो सर्क्युलर आहे. बघा हा डीएनए आहे, हा डबल स्टँडर्ड पासून बनलेला आहे, त्याचबरोबर हा सर्क्युलर आहे, आणि हा सिंगल क्रोमोझोम पासून बनलेला आहे, एका क्रोमोझोम पासून बनलेला आहे. तर असं जे जेनेटिक मटेरियल आहे याला आपण न्यूक्लिओइड म्हणतो. लक्षात ठेवा, तुम्हाला येऊ शकतो क्वेश्चन, काय म्हणतात याला न्यूक्लिओइड म्हणतात. तर असा जो डीएनए आपल्याला दिसतो त्याला न्यूक्लिओइड असं म्हटलं जातं. की कोणता डीएनए, जो डीएनए डबल स्टँडर्ड आहे, जो सर्क्युलर आहे, आणि जो एकाच क्रोमोझोम पासून बनलेला आहे, त्याला आपण अशा जेनेटिक मटेरियलला काय म्हटलं जातं, अशा जेनेटिक मटेरियलला न्यूक्लिओइड असं म्हटलं जातं. तर हे झालं हे आहे याचं जेनेटिक मटेरियल या ऑर्गॅनिझमचं. सोबतच आणखीन काही याच्यामध्ये आणखीन काही क्रोमोझोम, आणखीन काही जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं. हा तर यांचं हे मेन डीएनए झाला यांचा. तर आणखीन या डीएनए सारखाच आणखीन एक सर्क्युलर डीएनए प्रेझेंट असतो, आणि त्याला प्लाझमिड असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे, लक्षात ठेवा. बऱ्याचशा मोनेरामध्ये, बऱ्याचशा बॅक्टेरियामध्ये प्लाझमिड प्रेझेंट असतो. प्लाझमिड म्हणजे काय, प्लाझमिड म्हणजेही क्रोमोझोमच आहे, प्लाझमिड म्हणजेही डीएनएच आहे, प्लाझमिड डीएनएच आहे, फक्त तो कसा आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल म्हटलं त्याला. काय म्हटलं त्याला, एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए, आणि ज्याला म्हणतात प्लाझमिड. नेहमी लक्षात ठेवा, पुढे आपल्याला याचं काम आहे. 12 मध्ये गेल्यानंतर बायोटेक्नॉलॉजी जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा प्लाझमिड वर्ड येणार आहे. तर प्लाझमिड खूप इम्पॉर्टंट आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये. तर प्लाझमिड कुठे असतात, तर प्लाझमिड जे आहेत हे बॅक्टेरियामध्ये आपल्याला दिसतात जनरली. आणि प्लाझमिड काय आहे, तर प्लाझमिड पण डीएनएच आहेत, फक्त कशा आहेत, एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए. म्हणजे हा बॅक्टेरियाचा हा मेन डीएनए आहे, बरोबर, हा मेन डीएनए आहे, आणि या डीएनए सारखाच आणखीन एक डीएनए असतो छोटा, त्याला प्लाझमिड असं म्हटलं जातं. लक्षात आलं. तर यांच्यामध्ये हा असा प्लाझमिड आहे, आणि हे यांचं जेनेटिक मटेरियल आहे. पुढचं आणखीन काय फीचर आहे या ग्रुपमधल्या ऑर्गॅनिझमचं, तर यांच्यामध्ये जी सेल वॉल आहे ती पेप्टिडोग्लायकॅन पासून बनलेली आहे. काय बघा, आता ही आहे सेल वॉल, काय सेल वॉल, आणि ही सेल वॉल कशाची बनलेली आहे, कोणत्या मटेरियल पासून बनलेली आहे, पेप्टिडोग्लायकॅन म्हणतात त्याला, किंवा म्युरिन म्हणतात. तर ही जी आपल्याला सेल वॉल दिसते ही बनलेली आहे पेप्टिडोग्लायकॅन पासून. पेप्टिडोग्लायकॅन म्हणजे काय की शुगर आणि ॲमिनो ॲसिड्स यांचं जे मिक्सचर आहे यांना म्हणतात पेप्टिडोग्लायकॅन. या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून जे बनलेले आहे त्याला पेप्टिडोग्लायकॅन म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा, मोनेराची सेल वॉल बनलेली आहे पेप्टिडोग्लायकॅन पासून. आणि पेप्टिडोग्लायकॅन म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असतात. म्हणजे कार्बोहायड्रेट कोणतं, शुगर, आणि प्रोटीन म्हणजे कोणते, ॲमिनो ॲसिड. तर शुगर आणि अमिनो ॲसिड पासून ही सेल वॉल बनलेली आहे. हे आणखीन एक याचं फीचर झालेलं आहे. तर लक्षात येत आहे का हे 1 by 1 फीचर. या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम आहे, जनरली तुम्हाला सांगितलं बॅक्टेरिया, मोनेरा म्हटलं की बॅक्टेरिया लक्षात ठेवा. या ग्रुपमध्ये बॅक्टेरिया, भरपूर सारे बॅक्टेरिया आहेत. तर मोनेरा या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांचे काय काय फीचर आहेत, कोण कोण याच्यामध्ये येतं ते लक्षात येत आहे का तुमच्या, काय काय फीचर आहेत, तर सगळे. तर या ग्रुपमध्ये युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत. या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत ते ओमनी प्रेझेंट आहेत. या ग्रुपमधल्या ऑर्गॅनिझमचं मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे, काही फोटो ऑटोट्रॉप्स आहे, काही किमो ऑटोट्रॉप्स आहेत, त्याचबरोबर काही हेटेरोट्रॉप्स आहेत. यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल डीएनए आहे. यांचा डीएनए कसा आहे, यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही, मग यांचा डीएनए कसा आहे, यांचा डीएनए सायटोप्लाझममध्ये आहे. तो डीएनए सर्क्युलर आहे, डबल स्ट्रँड पासून बनलेला आहे, एकाच क्रोमोझोम पासून बनलेला आहे. आणि अशा डीएनएला काय म्हणतो आपण, अशा डीएनएला आपण न्यूक्लिओइड म्हणतो. हे सगळं लक्षात ठेवा.
या मेन हा तर झाला यांचा मेन डीएनए. या डीएनए सोबतच आणखीन एक छोटा डीएनए असतो यांच्याजवळ. त्यांना काय म्हणतो आपण, त्याला आपण प्लाझमिड म्हणतो. काय म्हणतो, आणखीन हा तर मेन डीएनए यांचा जेनेटिक मटेरियल. या जेनेटिक मटेरियल सोबत आणखीन एक जेनेटिक मटेरियल आहे, आणखीन एक डीएनए आहे, त्याला प्लाझमिड असं म्हटलं जातं. हे सगळे याचे फीचर आहे, हे लक्षात ठेवा व्यवस्थित. त्यानंतर यांची जी सेलवाल आहे ती पेप्टिडोग्लायकॅन पासून बनलेली आहे, म्हणजे शुगर अमिनो ऍसिड पासून बनलेली आहे. पुढचं फीचर काय यांचं, तर यांच्यामध्ये रायबोझोम बघायला भेटतात आपल्याला. आणि रायबोझोम कसे आहेत, 70S रायबोझोम आहेत. तर मोनेरा या ग्रुपच्या ऑर्गॅनिझममध्ये रायबोझोम प्रेझेंट आहेत आणि ते 70S रायबोझोम्स आहेत. तर 70S म्हणजे काय, एस हे जे आहे हे स्वेडबर्ग युनिट म्हणून ओळखल्या जाते. हा जो एस आहे आपल्याला, हा जो एस दिसतो हा या स्वेडबर्ग या सायंटिस्टच्या नावावरून आलेला एस. तर हा जो इथला आपल्याला एस जो दिसतो एस, तो हा एस या स्वेडबर्ग या सायंटिस्टच्या नावावरून आलेला आहे. एस म्हणजे स्वेडबर्ग युनिट आहे. तर हा स्वेडबर्गचं हे असं युनिट हे घेतलेलं आहे रायबोझोम. तर यांच्यामध्ये जे रायबोझोम प्रेझेंट आहे ते 70S टाईपचे रायबोझोम्स आहेत आणि हे प्रोकॅरियोटिकमध्ये सापडणारे रायबोझोम्स आहेत 70S. आणि जे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम फॉर एक्झाम्पल आपण आहे, प्लांट आहेत, यांच्या आपल्यामध्ये जे रायबोझोम्स आहेत ते 80S टाईपचे रायबोझोम्स असतात. आणि यांच्यामध्ये कोणते रायबोझोम्स आहेत, ते 70S टाईपचे रायबोझोम्स आहेत. त्याचबरोबर आता आणखीन काय फीचर आहे यांचं, मोड ऑफ रिप्रोडक्शन. कसं रिप्रोडक्शन करता आपण, मोड ऑफ न्यूट्रिशन बघितलं, आता मोड ऑफ रिप्रोडक्शन कसं करता. रिप्रोडक्शन हे एसेक्शुअल मेथडनी करतात, सेक्शुअल मेथडनी पण करतात. एसेक्शुअल मेथडनी कसं करतात, तर आपण बघितलं बायनरी फिशन. बायनरी फिशन करतात, हे म्हणजे एकाचे दोन होऊन जातात. काय म्हणतात बघा, हा आहे समजा बॅक्टेरिया. हा बॅक्टेरिया काय करतो, असा बॅक्टेरिया आहे, मग हळूहळू हा असा एकाचे दोन बॅक्टेरिया व्हायला लागतात, असे याला म्हणतात बायनरी फिशन. तर अशा तऱ्हेने हे रिप्रोडक्शन करतात, म्हणजे एकाचे दोन जीव तयार होणे रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन बायनरी फिशननी पण करतात, बडिंगनी पण करतात. बर्ड पण येतो याला. फॉर एक्झाम्पल हा आहे बॅक्टेरिया, याला असा एक छोटासा बर्ड लागेल, मग हा बर्ड मोठा होईल, मग हा बॅक्टेरिया सेपरेट होऊन जाईल. तसं बडिंगनी पण करतात. त्याचबरोबर काही ॲडव्हर्स कंडिशनमध्ये हे बॅक्टेरिया स्पोर पण फॉर्म करतात. म्हणजे ह्या अशा डिफरंट मेथड आहेत सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या. बडिंग झालं, बायनरी फिशन झालं, स्पोर फॉर्मेशन झालं. त्याचबरोबर हे सेक्शुअल मेथड पण सेक्शुअल मेथडनी पण रिप्रोडक्शन करत असतात या ग्रुपमधल्या ऑर्गॅनिझम. तर कोणती आहे ती सेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड, कशा तऱ्हेनं करतात. बॅक्टेरिया तर एकदम छोटा आहे, एकाच सेलपासून बनलेला आहे, मग सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा तऱ्हेनं करतात. कारण आपण शिकलेलो आहोत की सेक्शुअल रिप्रोडक्शनला खूप मोठी कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझममध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. पण हा एका सिंगल सेलच्या ऑर्गॅनिझममध्ये कसं सेक्शुअल रिप्रोडक्शन होईल, तर बॅक्टेरियामध्ये एका स्पेशल टाईपचं सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि त्याला म्हटलं जातं कॉन्ज्युगेटेड मेथड. सेक्शुअल रिप्रोडक्शनची कोणती मेथड आहे, कॉन्ज्युगेटेड मेथड. मग याच्यामध्ये काय करतात बघा, याच्यामध्ये हा बॅक्टेरिया काय करतो, हा बॅक्टेरिया काय फॉर एक्झाम्पल हा एक बॅक्टेरिया, हा एक बॅक्टेरिया, याच्यामध्ये न्यूक्लियस तर नाहीच कारण हे प्रोकॅरियोटिक आहेत बरोबर. तर हा बॅक्टेरिया काय यांचं जी जेनेटिक मटेरियल आहे हे असं इकडे तिकडे पसरलेलं असते, याला आपण न्यूक्लिओइड म्हणतो. काय म्हणतो आपण याला, न्यूक्लिओइड म्हणतो. तर हे जे दोन बॅक्टेरिया आहेत हे सेक्शुअल रिप्रोडक्शन पण करतात. कसं करतात, हा बॅक्टेरियाच्या जवळ जातो आणि आपलं जे जेनेटिक मटेरियल आहे हे जेनेटिक मटेरियल या बॅक्टेरियामध्ये हा पास करून टाकतो. ठीक आहे, हे दोघं एकमेकाजवळ असे जातात, एक बॅक्टेरिया आपलं जेनेटिक मटेरियल या दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये पास करतो. याला म्हणतात सेक्शुअल मेथड, सेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड. आणि कोणती मेथड आहे ती, कॉन्ज्युगेटेड मेथड. तर ह्या सगळ्या आपण फीचर पाहिले. या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ऑर्गॅनिझमचे आपण हे फीचर बघितले. आणि तुम्हाला सांगितलं या ग्रुपमध्ये जनरली कोणते ऑर्गॅनिझम येतात, बॅक्टेरिया आहेत. हा बॅक्टेरियाचा ग्रुप आहे. त्याचबरोबर याच्यात मायक्रोप्लाझ्मा पण येते, आपण त्याचा पण स्टडी करू. आता हे समजलं आपल्याला बॅक्टेरिया. तर या बॅक्टेरियाचा आपण स्टडी करणार. या बॅक्टेरियाचं मॉर्फॉलॉजिकल जे फीचर आहे, बॅक्टेरियाच्या आकारावरून त्याचे ग्रुप तयार होतात, ते कसे होतात ते आपण ते नेक्स्ट लेक्चरपासून स्टडी करू.